एकीकडे दिल्लीमध्ये विरोधकांची निदर्शनं सुरू आहेत तर मुंबईमध्ये भाजपकडून निदर्शनं करण्यात येत आहेत। लालबागमध्ये भाजपकडून निदर्शनं करण्यात आलेली आहेत। मंगल प्रभात लोढांकडून राहुल गांधींसह कल्याण बॅनर्जींविरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। कल्याण बॅनर्जी राहुल गांधींविरोधामध्ये भाजप आक्रमक झाली आहे। मंगल प्रभात लोढा हे लालबाग पोलीस चौकीमध्ये असून पोलीस आणि लोढा यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। या संदर्भात मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। भाजपचे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करून त्यांचा अवमान केल्याचा आक्षेप कल्याण बॅनर्जी यांच्यावरती होता। त्यावेळी त्या ठिकाणी राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते। या विरोधात आता भाजप आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सुद्धा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात येते आणि आता थेट ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी चाललेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधू। सर, काय ऐसा है कि ते माननीय जगदीप धनखड जी भारत के उपराष्ट्रपति है, त्यांचे अपमान भारताचे संविधानाचा अपमान आहे असा जे कृत्य आहे कोणाने काही ऍक्शन नाही घेतला तर हे वाढणार आहे। म्हणून आम्ही कल्याण बॅनर्जी राहुल गांधी गँगचे विरोधामध्ये आता इथे पोलीसमध्ये आमची कंप्लेंट दाखल करवायला आले। काय तक्रार दाखल करणार आहेत? कोणते कलम तुम्ही लावा सांगणार? काय आरोप? संविधानाचे पदचा अपमान केला आहे म्हणून त्यांच्यावर कानूनामध्ये योग्य कारवाई केली पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर योग्य कारवाई ही कल्याण बॅनर्जी असेल राहुल गांधी असेल यांच्यावर केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आता मंगल प्रभात लोढा यांची आहे। आणि थेट ते इथे आता काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि या पोलीस स्टेशनमध्ये ते कंप्लेंट सुद्धा दाखल करणार आहेत। एकूणच या तक्रारीमध्ये नक्की कोणकोणती कारणं आरोप या ठिकाणी केले जातात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।